नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतिदूत, विश्व वंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध देवानंग पियदसी धम्मदायात धम्म चक्रवर्ती महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, द ग्रेटेस्ट इंडियन, द फादर ऑफ नेशन या भारताचे संवैधानिक राष्ट्रपिता, जग बदलणारा बाप माणूस, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक तसेच उपासिकांना मंगलाची कामना, तसेच नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिकांप्रती मंगलाची कामना करून आज विशेष धम्म देसना म्हणून महाशिवरात्र जो विषय आहे आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी असं म्हणतात की जो समाज आपला इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही. बाबासाहेब असंही म्हणतात की इतिहास दोन कारणांनी आठवावयाचा असतो. एक, इतिहास हा माणसाला प्रेरणा देतो आणि इतिहास हा माणसाला सावधगिरीचा इशाराही देतो. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी असं म्हणतात की या देशाचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून क्रांती आणि प्रतिक्रांतीचाच इतिहास आहे. बाबासाहेब असंही म्हणतात की एखाद्या देशाला गुलाम करावयाचे असेल तर सर्वप्रथम त्या देशाची संस्कृती हिसकावून घ्या, म्हणजे तो देश किंवा तो समाज आपोआपच गुलाम होत असतो. आणि या देशाचा इतिहास श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती म्हणजेच क्रांती आणि प्रतिक्रांतीचाच इतिहास या भारताला लागलेला आहे. आणि म्हणून आज महाशिवरात्रीच्या संदर्भात आपण इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की भारतातील महान सम्राट अशोकांनी जी 84,000 महाविहार महास्तूप निर्माण केले होते, त्यांच्यावर ब्राह्मणी जबरण अतिक्रमण, त्यांचं ब्राह्मणीकरण, त्यांचं विद्रुपीकरण किंवा त्यांचं विकृतीकरण जे महान सम्राट अशोक मौर्य राजांनी 84,000 महाविहार असेल किंवा पाल बौद्ध राजे, गुप्त बौद्ध राजे, चोल बौद्ध राजे, पल्लव बौद्ध राजे किंवा इतरही सातवाहन बौद्ध राजे, वाकाटक बौद्ध राजे, भारतातील जे काही बौद्ध राजे होऊन गेले किंवा कुशाण बौद्ध राजे, हर्षवर्धन बौद्ध राजा, तर भारतामध्ये जेवढे काही बौद्ध राजे होऊन गेले तर हे बौद्ध राजे होऊन ज्यांनी बौद्ध महाविहारांची निर्मिती केली आणि नंतरच्या काळामध्ये प्रतिक्रांतीच्या नंतर त्यांच्यावर ब्राह्मणी जबरन कब्जा झाला, अशा प्रकारे
ते प्राचीन बौद्ध विहार महास्तूप ते हायजॅक झालेली आहे. त्याचा इतिहास म्हणून या भारतामध्ये जी देवीची 51 शक्तिपीठ म्हणून ओळखल्या जातात, तर या भारतातील जेवढी काही देवीची 51 शक्तिपीठ आहे ही प्राचीन काळातील बौद्ध विहारच आहे. या महाराष्ट्रामध्ये जे काही 8 गणपती म्हणून अष्टविनायक गणपती म्हणून ओळखल्या जाते, ह्या सर्व अष्टविनायक मंदिर सुद्धा त्या बौद्ध लेण्याच आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये जे 12 ज्योतिर्लिंग म्हणून या भारतामध्ये ओळखल्या जाते, 12 ज्योतिर्लिंग किंवा शिवलिंग हे सुद्धा प्राचीन बौद्ध विहारच आहे. त्याचा इतिहास कार्बन डेटिंग नुसार आपल्याला मिळत असतो. तर आज या महाशिवरात्रीच्या निमित्तानं भारतातील जेवढी काही शिवमंदिरं आहे, भारतातील जेवढी काही शिवमंदिरं आहे किंवा शिवलिंग मंदिरं आहे, ही प्राचीन काळातील बौद्ध महाविहार होय, असा हा इतिहास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजेच या भारतातील जेवढी जेवढी काही शिवमंदिरं, प्रसिद्ध शिवमंदिरं आहे किंवा 12 ज्योतिर्लिंग शिवमंदिरं आहे, ही प्राचीन काळातील बौद्ध महाविहार आहे. आणि इतकंच नाही तर या भारतातील जेवढ्या काही बौद्ध गुफा आहे, बौद्ध लेण्या आहे, याच्यावर सुद्धा शिव मंदिर किंवा शिवलिंगामध्ये ते रूपांतरण झालेलं आहे. तर तो इतिहास आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भारतातील सर्वच प्राचीन जे बौद्ध महाविहार आहे ते शिव मंदिरामध्ये कसे रूपांतरित झालेले आहे, ब्राह्मणीकरण झालेले आहे, तो इतिहास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सुरुवातीला महाराष्ट्र या राज्यामधील महारावरूनच महाराष्ट्र हे नाव पडलेलं आहे, असं ज्योतिबा फुले किंवा जॉन विल्सन आणि अलेक्झांडर रॉबर्टसन असं म्हणतात. महाराष्ट्र एकेकाळी 100% बुद्धिस्ट होता, याची साक्ष म्हणजे या महाराष्ट्रात असलेल्या सर्वाधिक बौद्ध लेण्या, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की महाराष्ट्र एकेकाळी 100% बुद्धिस्ट होता, त्याची साक्ष म्हणजे सर्वात जास्त बौद्ध लेण्या महाराष्ट्रामध्ये होत्या, असं देहू रोडच्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. तर या महाराष्ट्रामध्ये जे शिव मंदिरामध्ये किंवा शिवलिंग मंदिरामध्ये ज्याचं रूपांतरण झालेलं आहे, ती पहिली जगप्रसिद्ध बौद्ध लेणी छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद जिल्ह्यातली वर्ल्ड हेरिटेज बुद्ध लेणी म्हणजे कैलास बुद्ध लेणी किंवा त्याला वेरूळची बुद्ध लेणी म्हणतात. तर ही वेरूळची बुद्ध लेणी जिला काही लोक वेरूळ कैलास बुद्ध लेणी म्हणतात, तर ती कैलास बुद्ध लेणी नसून ती प्राचीन काळातील ती हिंदू लेणी नसून, ब्राह्मणी लेणी नसून ती बौद्ध लेणी आहे. म्हणजे ज्या वेरूळला किंवा एलोराला ज्या काही बौद्ध गुफा म्हणून 3 बौद्ध गुफांचा समूह सांगितला जातो, बौद्ध, जैन आणि हिंदू, त्या ठिकाणी फक्त श्रमण संस्कृती असलेल्या 2च धर्मियांच्या बौद्ध लेणी आहे. एक म्हणजे बौद्ध लेणी आणि दुसरी म्हणजे जैन लेणी. वेरूळच्या बौद्ध लेण्याचं खोदकाम बौद्ध लेण्यांपासून सुरुवातीला सुरू होतं. पहिल्यांदा बौद्ध लेण्या, नंतर बौद्ध लेण्यांमध्ये त्या ठिकाणी वेरूळच्या बौद्ध लेण्यांमध्ये 3 प्रकारचे बौद्ध पंथ आपल्याला दिसतात, महायान, हिनयान आणि वज्रयान. तर ज्या कैलासच्या हिंदू बौद्ध लेण्या म्हणून सांगितल्या जातात, तर त्या कैलासच्या हिंदू बौद्ध लेण्या नसून त्या वज्रयान, महायान, शाक्त बौद्ध पंथांच्या त्या बौद्ध लेण्या आहेत. त्या कैलास बौद्ध लेण्यामध्ये आपल्याला बोधिसत्व सिंहनाथ, अवलोकितेश्वर, बुद्धाची आई, कोलियवंशी महामाया देवीचं शिल्प, कीर्तिमुख आणि त्या कीर्तिमुखावर आपल्याला बुद्धाच्या आणि बोधिसत्वाच्या मूर्त्या प्राप्त होतात. आणि दुसरी गोष्ट, या कैलास बौद्ध गुफामध्ये आपल्याला जे गर्भगृह आहे, त्या गर्भगृहामध्ये जे मेन गर्भगृह आहे कैलास बुद्ध लेणीतलं, त्याच्यातील आपल्याला मूर्ती गायब दिसते आणि त्या ठिकाणी नव्यानं शिवलिंग स्थापित केलेलं आहे. कैलासच्या त्या वेरूळच्या बौद्ध गुफामध्ये, वज्रयानी बौद्ध गुफामध्ये त्या ठिकाणी नव्याने शिवलिंग
बसवलेलं आहे, तर ते प्राचीन त्या ठिकाणी बुद्ध मूर्ती होती, त्या ठिकाणी ओटी व स्तूप होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी नेहमी सांगत असतो की भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 4 प्रकारचे स्तूप परंपरा बौद्ध धर्मामध्ये होती. स्तूपांचे 4 प्रकार. पहिला स्तूप जो शारीरिक धातूंवर चैत्य स्तूप असतो. दुसरा पारिभौगिक स्तूप म्हणजे भगवान बुद्धांच्या वापरलेल्या वस्तूंवर, भिक्षापात्रांवर जे स्तूप निर्माण केल्या जातात त्याला पारिभौगिक स्तूप म्हणतात. उद्देशिका स्तूप आणि चौथा जो स्तूप म्हणून ओळखला जातो तो आहे मनोवती स्तूप. याला मनोवती स्तूप म्हणतात. याच मनोवती स्तूपाचं शिवलिंगामध्ये याला मनोवती स्तूप म्हणजे हे छोटे छोटे मनोवती स्तूप आपल्याला महाबोधी महाविहारापाशी दिसतात. छोटे छोटे दगडाचे कोरीव काम केलेले मनोवती स्तूप किंवा त्याला मन्नत स्तूप म्हणतात किंवा त्याला ओटीव स्तूपही असं म्हणतात. तर हे ओटीव स्तूप आपल्याला बौद्ध लेण्यांमध्ये आणि अनेक प्राचीन बौद्ध विहारांमध्ये हे आपल्याला दिसतात. तर याला ओटीव स्तूपा किंवा मनोवती स्तूपा असं म्हटलं जातात. याच ओटीव मनोवती स्तूपांचं नंतर प्रतिक्रांतीच्या नंतर शिवलिंगामध्ये रूपांतरण झालेलं आहे, हे आपण समजून घेऊया. तर हे याला मनोवती स्तूप म्हणतात, हे आपल्याला आपण लक्षात घ्यायचं आहे. तर या कैलासच्या ज्या वेरूळच्या बौद्ध लेण्या आहे, या बौद्ध लेण्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अजिंठा आणि वेरूळच्या बौद्ध लेण्यांना 1949 रोजी भेट दिली. बाबासाहेब जेव्हा वेरूळच्या बौद्ध लेण्यांना, त्या कैलास बौद्ध लेण्यांना भेट देतात, त्यावेळी बाबासाहेब असं म्हणतात की जी श्रमण परंपरा आहे ती जंगलात राहते, पहाडात राहते, वर्षावासात राहते, पण जी ब्राह्मण परंपरा आहे त्यांचा बौद्ध गुफेशी काहीही संबंध नाही. म्हणजे त्या ठिकाणी त्या हिंदू बौद्ध गुफा म्हणून, हिंदू गुफा म्हणून सांगितल्या जातात, त्या ऍक्च्युली बौद्ध गुफा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर कैलास हे जे शब्द आहे, तर आपल्याला असं वाटते की कैलास हा शब्द शिवशंकराशी संबंधित आहे. अजिबात नाही. गांधार देशामध्ये म्हणजे अफगाणिस्तान प्रांतामध्ये बौद्ध सम्राट कनिष्क कुशाण राजाने कैलास बौद्ध महाविहार बांधलं होतं. प्राचीन काळामध्ये गांधार देशात कुशाण काळातील कैलास बौद्ध महाविहार एक होतं. तेच कैलास बौद्ध विहारावरूनच हे कैलास बौद्ध लेणी नाव प्राप्त झालेलं आहे. तर या कैलास बौद्ध लेण्यामध्ये महायान, हिनयान आणि वज्रयान अशा 3 शाखेच्या बौद्ध लेण्या आहे. जैन बौद्ध लेण्या आणि बौद्ध लेण्या ह्याच श्रमण संस्कृतीच्या 2 बौद्ध लेण्या कैलासच्या त्या वेरूळला आहे. तिथे हिंदू बौद्ध लेणी अजिबात नाही. त्या वज्रयानी बौद्धांच्या शिल्पकला आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. तर आपण दुसरं त्याच वेरूळच्या बौद्ध लेण्यांच्या जवळ जे अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेलं जे 12 ज्योतिर्लिंगापैकीच म्हणजे घृष्णेश्वर शिव मंदिर, हे सुद्धा प्राचीन काळातील बौद्ध विहारच होय. त्यानंतर आपण या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा म्हणजेच ज्याला अहिल्यानगर जिल्हा म्हणतात, त्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हरिश्चंद्रगड नावाच्या बौद्ध लेण्या आहे, ज्या ठिकाणी केदारेश्वर शिव मंदिर म्हणून त्याची स्थापना केलेली आहे. हे हरिश्चंद्रगड अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येतं. केदारेश्वर त्या ठिकाणी शिव मंदिर उभं करण्यात आलं आणि त्या ठिकाणी ज्या ओटी व स्तूप आहे त्या ओटी व स्तूपाचीच शिवलिंगामध्ये रूपांतरण करण्यात आलं. तर हरिश्चंद्रगड केदारेश्वरच्या ह्या प्राचीन बौद्ध लेण्या. दुसऱ्या अहिल्यानगर किंवा अहमदनगर जिल्ह्यातील ढोकेश्वर ह्या बौद्ध लेण्या आहे. ढोकेश्वर ह्या प्राचीन वज्रयानी बौद्ध लेण्या आहे. तिथे वज्रयानी संप्रदायाच्या सप्त मातृका बोधिसत्व स्त्रियांच्या सुद्धा मूर्त्या आहे. तर ढोकेश्वर बुद्ध लेणी ही प्राचीन वज्रयानी बुद्ध लेणी आहे. याच अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कराडवाडी येथे सटवाई देवीचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी सुद्धा ओटी व स्तूपाचं म्हणजे स्तूपांचं शिवलिंगामध्ये रूपांतरण करण्यात आलेलं आहे. याच अहिल्यानगर अहमदनगर जिल्ह्यामध्ये
टोका हे जे सिद्धेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी सुद्धा प्राचीन बुद्ध मूर्ती आणि ते सुद्धा प्राचीन बौद्ध विहारच आहे. आणि या अहमदनगर जिल्ह्यामध्ये नेवासेला जे शिव मंदिर आहे हे सुद्धा प्राचीन बौद्ध विहारच आहे. यानंतर जी मुंबापुरी म्हणून ओळखल्या जाते, मुंबई शहरामध्ये जे जगप्रसिद्ध एलिफंटा किंवा घारापुरी जी हिंदू बौद्ध लेणी म्हणून सांगितल्या जाते बेटावर, ती घारापुरी किंवा ती एलिफंटा ही हिंदू बौद्ध लेणी नसून ती प्राचीन महायानी वज्रयानी बौद्ध लेणी आहे. आणि ही बौद्ध लेणी महाराष्ट्रातील मौर्य, वाकाटक आणि शिलाहार बौद्ध राजांनी त्याचं खोदकाम केलेलं आहे. आणि म्हणून एलिफंटा वज्रयानी महायानी बौद्ध लेणी आहे. ह्या बौद्ध लेण्या ज्या ठिकाणी जे त्रिमूर्ती म्हणून सांगितल्या जाते ते त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू शंकर नसून ते बोधिसत्व अवलोकितेश्वर, बोधिसत्व पद्मपाणी आणि बोधिसत्व वज्रपाणी अशा त्या महायान वज्रयान शाखेच्या बौद्ध लेण्या आहे. दुसरी गोष्ट, या घारापुरी एलिफंटा बौद्ध गुफांमध्ये महास्तूपांचे विटांचे अवशेष सुद्धा, बौद्ध स्तूपांचे अवशेष सुद्धा प्राप्त झालेले आहे. म्हणून घारापुरी हे जगप्रसिद्ध प्राचीन बौद्ध लेणी आहे. त्या ठिकाणी सुद्धा शिवलिंग आणि शिव मंदिरामध्ये त्याचं रूपांतरण झालेलं आहे. दुसरं, मुंबई शहरामध्ये उपनगरामध्ये असलेलं मंडपेश्वर नावाची जी बौद्ध लेणी आहे, ही मंडपेश्वर नावाची बौद्ध लेणी मौर्यकालीन शिलाहारकालीन आहे. ही 8व्या शताब्दीमधली आहे. त्या ठिकाणी सुद्धा शिवलिंग आणि शिव मंदिरामध्ये या मंडपेश्वर बौद्ध लेणी मुंबईचं रूपांतरण झालेलं आहे. जोगेश्वरी ही सुद्धा मुंबईतील उपनगरीतील प्राचीन बौद्ध लेणी आहे. त्या ठिकाणी सुद्धा ही बौद्ध लेणी मौर्य, वाकाटक आणि शिलाहार बौद्ध राजांच्या काळातील आहे. त्या ठिकाणी सुद्धा ही जोगेश्वरी बौद्ध लेणी सुद्धा शिवलिंग आणि शिव मंदिरामध्ये त्याचं रूपांतरण झालेलं आहे. मुंबई शहरामध्ये भिवंडी उपनगरामध्ये लोणारच्या बौद्ध लेण्या आहे. ह्या लोणारच्या बौद्ध लेण्या ह्या वाकाटक कालीन मौर्यकालीन बौद्ध लेण्या आहे. या ठिकाणी सुद्धा या लोणारच्या बौद्ध लेण्यांचं ज्या मुंबईला आहे त्या बौद्ध लेण्यांचं सुद्धा शिव मंदिर आणि शिवलिंगामध्ये रूपांतरण झालेलं आहे. त्या ठिकाणी या लोणारच्या बौद्ध लेण्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्या ठिकाणी बोधिसत्व वेसंतर जातक कथाचं शिल्प आहे. हे सुद्धा म्हणजे ह्या लोणारच्या मुंबईच्या बौद्ध लेण्या सुद्धा शिव मंदिरामध्ये रूपांतरण झालेलं आहे. या मुंबई शहरामध्ये असलेलं प्रसिद्ध अंबरनाथ मंदिर हे शिलाहार हे बौद्ध राज्य होते असं बौद्ध संस्कृती या ग्रंथामध्ये पंडित राहुल सांकृत्यायन असं म्हणतात की शिलाहार महाराष्ट्रातले जे राजवंश आहे हे बुद्धिस्ट होते आणि म्हणून अंबरनाथचे शिव मंदिर म्हणून ओळखलं जातं. हे चित्तसेन नावाच्या शिलाहार बौद्ध राजांनी बांधलेला आहे. म्हणून अंबरनाथ सुद्धा प्राचीन वज्रयानी बौद्ध विहारच आहे. आपण पुणे शहरामध्ये आपण या ठिकाणी पुणे शहरातील बघूया की पुणे शहरामध्ये जे पाताळेश्वर म्हणून जे ओळखलं जातं, पाताळेश्वर ही प्राचीन बौद्ध लेणी आहे 8व्या शताब्दीमधली. ही पाताळेश्वर पुणे शहरातली बौद्ध लेणी, त्यावर सुद्धा अतिक्रमण झालेलं आहे. त्याचं सुद्धा शिव मंदिरामध्ये आणि शिवलिंगामध्ये त्याचं रूपांतरण झालेलं आहे. या पुणे शहरामध्ये बाणेश्वर म्हणून आणि वाघेश्वर म्हणून जे बाणेश्वरला सुद्धा बाणेरला प्राचीन बाणेर ह्या प्राचीन बौद्ध गुफा आहे. तिथे सुद्धा शिव मंदिर आणि शिवलिंगामध्ये त्याचं रूपांतरण झालेलं आहे. आपण देहू रोडला जात असतो. त्या देहू रोडवरून 8 किलोमीटर अंतरावर पुणे मुंबई हायवेवर घोराडवाडी किंवा घोराडेश्वर किंवा शेलारवाडी म्हणून ज्या बौद्ध गुफा आहे, घोराडवाडी बौद्ध गुफा, या ठिकाणी सुद्धा ओटीव स्तूपाचं शिवलिंगामध्ये आणि शिव मंदिरामध्ये रूपांतरण झालेलं आहे. या घोराडेश्वरच्या बौद्ध लेण्या या आपल्याला देहू रोडच्या रोडवर आहे. अलीकडेच जगप्रसिद्ध कार्ले भाजेच्या बौद्ध लेण्या, आपल्याला माहीतच आहे की कार्लेची बौद्ध लेणी या ठिकाणी एकविरा देवीची स्थापना झालेली आहे.
जगातील सर्वात मोठं चैत्यालय कारल्याची एकविरा बौद्ध लेणी, त्या ठिकाणी सुद्धा एकविरा देवीची प्रतिष्ठापना झालेली आहे. पण जी भाजे बौद्ध लेणी आहे, या भाजे बौद्ध लेणीवर सुद्धा अलीकडेच शिव मंदिर कोरण्यात आलेलं आहे किंवा शिवलिंग त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे भाजे बौद्ध लेणीवर. आपण सातारा जिल्ह्याकडे वळूया. सातारा जिल्ह्यामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगाव नायगाव पासून 8 किलोमीटर अंतरावर पांडवदरा किंवा शिरवळच्या किंवा पांडवदऱ्याच्या बौद्ध लेणी आहे. त्या ठिकाणी एकूण 19 बौद्ध लेणी आहे. या शिरवळ बौद्ध लेण्यांवर सुद्धा ओटी व स्तूपांचे शिवलिंगामध्ये आणि शिव मंदिरामध्ये रूपांतरण झालेले आहे. या सातारा जिल्ह्यामध्ये थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर, वाई, पाचगणी या ठिकाणी सुद्धा, म्हणजे महाबळेश्वर, वाई आणि पाचगणी या ठिकाणी सुद्धा ज्या काही बौद्ध लेणी आहे, या बौद्ध लेण्यांवर सुद्धा अतिक्रमण झालेलं आहे. या प्राचीन बौद्ध लेण्यांवर सुद्धा शिव मंदिर आणि शिवलिंगांमध्ये रूपांतरण झालेलं आहे. या सातारा जिल्ह्यामध्ये पाटेश्वर नावाच्या वज्रयानी बौद्ध लेणी आहे. तिथे सुद्धा शिव मंदिर आणि शिवलिंगाची स्थापना झालेली आहे. याच सातारा जिल्ह्यामध्ये चेचेगाव असेल किंवा कराड असेल किंवा जाकिनवाडी असेल, या ठिकाणी सुद्धा या सातारा जिल्ह्यातील बौद्ध लेण्यांमध्ये शिवलिंगाची स्थापना झालेली आहे आणि शिव मंदिरामध्ये त्याचं रूपांतरण झालेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये मराठवाडा प्रांतामध्ये जो बीड जिल्हा आहे, त्याला बीड नसून ते प्राचीन मौर्य काळातील चंपावती नगरी होती. बीडचं प्राचीन नाव चंपावती नगरी आणि ही चंपावती नगरी बिंदुसरा नदीच्या किनारी आहे. सम्राट अशोकांनी चंपावती नगरी म्हणजे आजचं बीड शहर याची निर्मिती केलेली आहे. तर या बीड जिल्ह्यामध्ये अंबेजोगाई या ठिकाणी ज्या हत्तीखान्याच्या लेण्या म्हणून ओळखल्या जातात, त्या हत्तीखान्याच्या लेण्या वाकाटक बौद्ध काळातील बौद्ध लेण्या आहे आणि या अंबेजोगाईच्या बौद्ध लेण्यांचं शिव मंदिरामध्ये रूपांतरण झालेलं आहे. याच बीड शहरामध्ये कंकालेश्वर मंदिर आहे. हे सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा बौद्ध मूर्त्या उत्खनित आहे. किंवा याच बीड जिल्ह्यामध्ये केदारेश्वर मंदिर आहे, जे धर्मापुरी किंवा मानकेश्वर मंदिर केज, किंवा याच बीड जिल्ह्यामध्ये परळी वैजनाथ हे सुद्धा प्राचीन बौद्ध महाविहार आहे. त्याचे सुद्धा शिव मंदिरामध्ये शिवलिंगामध्ये रूपांतरण झालेलं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये औंढा नागनाथ हिंगोली जिल्ह्याकडे आपण वळूया. तर या हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ, आपल्याला माहित आहे की नाग लोकांनीच सर्वप्रथम बौद्ध धर्माचा अंगीकार केला. नाग लोकांनीच बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. बुद्धाला नाग मुनी म्हणतात, नाग लोकांचे शास्ता म्हणतात. म्हणून हिंगोलीला जे औंढा नागनाथ आहे, लोकनाथेन पूजिता, बुद्धालाच लोकनाथ म्हणतात, सारनाथ म्हणतात, विश्वनाथ म्हणतात, जगन्नाथ म्हणतात. तर बुद्धाचंच नाव आहे नागनाथ. नाथ हा शब्दच मुळातच पाली आहे. अत्तही अत्तनो नाथो कोही नाथो परोसिया. बुद्धालाच लोकनाथ म्हणतात आणि नागनाथ म्हणतात, नागमुनी सुद्धा म्हणतात. तर हिंगोली जिल्ह्यातील जे औंढा नागनाथ मंदिर आहे, हे सुद्धा प्राचीन बौद्ध महाविहार आहे. त्या औंढा नागनाथ मंदिरावर जर बघितलं तर बुद्धांच्या आणि बोधिसत्वाच्या अंजली मुद्रा, बुद्ध मुद्रा आपल्याला दिसतात. आपण या परभणी जिल्ह्यामध्ये मी इतिहास सांगत आहो की प्राचीन जे शिव मंदिर आहे, हे प्राचीन बौद्ध महाविहार आहे. त्याचं कसं ब्राह्मणीकरण झालेलं आहे. तर परभणी जिल्ह्यामध्ये जे काही मानकेश्वर नावाचं एक शिव मंदिर आहे, अलीकडेच तिथे बुद्ध मूर्त्या प्राप्त झालेल्या आहे. परभणी जिल्ह्यामधील ज्या जैन लेण्या म्हणून ओळखल्या जातात, जिंतूर शहरातील त्या बुद्धिस्ट हिनयानी बौद्ध लेण्या आहे. आता आपण कोल्हापूर जिल्ह्याकडे वळूया. या महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्हा, या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पोहाळे आणि पळसांबे, नाव कठीण आहे, पोहाळे आणि पळसांबे ह्या ज्या बौद्ध लेण्या आहे, या बौद्ध लेण्यांमध्ये ओटी व स्तूपांचे शिवलिंगामध्ये आणि शिव मंदिरामध्ये रूपांतरण झालेले आहे. याच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खिद्रापूर या गावी
कोपेश्वर मंदिर आहे, प्राचीन कोपेश्वर मंदिर. हे कोपेश्वर मंदिर शिलाहार बौद्ध राजांचं आहे. त्या कोपेश्वर मंदिराच्या स्तंभांवर तुम्हाला बुद्धांच्या, बोधिसत्वांच्या, बोधिसत्व अवलोकितेश्वरांच्या मूर्त्या आपल्याला दिसतात. खिद्रापूर कोपेश्वर हे सुद्धा प्राचीन शिलाहारकालीन बौद्ध विहार आहे. महालक्ष्मी अंबादेवीचं मंदिर हे सुद्धा बुद्धिस्ट मंदिर आहे कोल्हापूरकडील. आपण या ठिकाणी आता नांदेड जिल्ह्यामध्ये वळूया, ज्याला प्राचीन काळामध्ये नंदगिरी म्हणायचे. नंदगिरी म्हणजेच आजचं नांदेड. तर या नांदेड जिल्ह्यामध्ये हदगाव तालुक्यामध्ये शिवूर हे एक प्राचीन बौद्ध स्थळ आहे. तर शिवूरला वाकाटक कालीन बौद्ध लेणे आहे. नांदेड जिल्ह्यातील शिवूर या गावी वाकाटक काळातील बौद्ध लेणे आहे. त्याचंही सुद्धा शिवलिंगामध्ये, शिव मंदिरामध्ये रूपांतरण झालेलं आहे. या नांदेड जिल्ह्यामध्ये माहूरगड, जे खऱ्या अर्थाने महारगड आहे, या माहूरगडला सुद्धा बौद्ध गुफा आहे, बौद्ध लेणे आहे. या माहूरगडच्या बौद्ध लेण्यांमध्ये सुद्धा शिवलिंग आणि शिव मंदिरामध्ये त्याचं रूपांतरण झालेलं आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये जे कंधार आहे, जे गांधार शब्दाचा अपभ्रंश आहे, तर या कंधार किल्ल्यांवर सुद्धा प्राचीन बौद्ध मूर्त्या आहे. नांदेड जिल्ह्यातील होट्टल हे प्राचीन बौद्ध मंदिरच आहे, ज्याचं शिव मंदिरामध्ये रूपांतरण झालेलं आहे. आता ज्याला प्राचीन चांदा म्हणायचे, तर ते चंद्रपूर जिल्ह्याकडे आपण वळूया. तर चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा जंगलामध्ये संघारामगिरी, रामदेगी या ठिकाणी जे ठिकाण आहे, रामदेगी या ठिकाणी जे शिवमंदिर उभारण्यात आलेलं आहे, ते प्राचीन मौर्य सातवाहन बौद्ध महास्तूप महाविहारांवर ते उभं केलेलं आहे. आपल्याला ते रामदेगीला दिसतं. तसंच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंदनखेडा हे सुद्धा प्राचीन बौद्ध स्थळ आहे. त्या ठिकाणी सुद्धा शिव मंदिर निर्माण करण्यात आलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भटाळा हे जे ठिकाण आहे, भटाळा हे सुद्धा प्राचीन बौद्ध महाविहार आहे. त्याचं सुद्धा शिव मंदिरामध्ये रूपांतरण केलेलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागबीड पासून 8 किलोमीटर अंतरावर असलेलं देवटेक नावाचं हे ठिकाण हे सुद्धा प्राचीन बौद्ध स्तूप आहे, विहार आहे. त्या ठिकाणी सम्राट अशोकाचा स्तंभ शिलालेख पाली प्राकृत मध्ये प्राप्त झालेला आहे. आपण या मराठवाड्यामध्ये जालना जिल्ह्याकडे वळूया. तर या जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन नावाचं एक छोटस गाव आहे. ते भोकरदन नसून प्राचीन काळातलं भोगवर्धन ठिकाण होतं. आणि या भोकरदनला सुद्धा वाकाटक काळातील प्राचीन बौद्ध लेणे आहे. या भोकरदन जालन्याच्या बौद्ध लेण्यांवर सुद्धा शिव मंदिर किंवा शिवलिंग स्थापन करण्यात आलेला आहे. याच जालना जिल्ह्यामध्ये रोहिलगड नावाचा एक किल्ला आहे. तर या जालना जिल्ह्यातील रोहिलगड या ठिकाणी सुद्धा बौद्ध लेणे आहे आणि दगडी रांजण आहे. तर या रोहिलगड बौद्ध लेण्यांवर सुद्धा जालन्यातील शिव मंदिरामध्ये ते रूपांतरण करण्यात आलेलं आहे. अलीकडेच आपण नाशिक शहराकडे वळूया. नाशिक हे प्राचीन काळातील बौद्ध नगर आहे. मौर्य काळातील भिक्षापात्र त्या ठिकाणी सापडलेलं आहे. तर त्या नाशिकचं जे ठिकाण आहे, या नाशिकला जे काळाराम मंदिर ओळखलं जातं, या काळाराम मंदिरावर सुद्धा आपल्या बौद्ध मूर्त्या दिसतात. या नाशिकला जे कुंभमेळा भरतो, ज्या त्र्यंबकेश्वर जे मंदिर आहे, या त्र्यंबकेश्वर मंदिराचा इतिहास आहे की त्या काळामध्ये प्राचीन बौद्ध विहाराचे म्हणजे प्राचीन बौद्ध महाविहाराला नष्ट करून त्र्यंबकेश्वर मंदिराची निर्मिती करण्यात आलेली आहे, असा इतिहास आपल्याला सापडतो. याच नाशिक जिल्ह्यामध्ये गोंडेश्वर हे सिन्नर तालुक्यातील जे शिवमंदिर म्हणून ओळखलं जातं, ते सुद्धा प्राचीन वज्रयानी बौद्ध विहार आहे. आणि याच नाशिक जिल्ह्यामध्ये मनमाडला बौद्ध लेणे आहे, तिथे सुद्धा शिवलिंग बसवण्यात आलेला आहे. लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बौद्ध लेणे आहे. लातूर जिल्ह्यामध्ये खरोसा नावाची बौद्ध लेणी आहे किल्लारी जवळ. तर ही खरोसा नावाची बौद्ध लेणी, खरोसा बौद्ध लेणी लातूर ही वाकाटक काळातील बौद्ध लेणी आहे. तिथे सुद्धा
त्या खरोसा बौद्ध लेणीवर सुद्धा शिव मंदिर आणि शिवलिंगाची स्थापना झालेली आहे। याच खरोसा बौद्ध लेणीपासून नीलकंठेश्वर निलंगा फाटा येथील बौद्ध लेण्यांवर सुद्धा ते प्राचीन बौद्ध विहार आहे। याच ठिकाणी त्याच लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर तालुक्यातील हत्तीबेट या ठिकाणी सुद्धा प्राचीन बौद्ध लेण्यांमध्ये शिवलिंगाची स्थापना करण्यात आलेली आहे। उस्मानाबाद जिल्हा ज्याचं आता जिल्ह्याचं नाव बदललेलं आहे धाराशिव, या धाराशिवला सुद्धा म्हणजे धाराशिव बौद्ध लेण्या आहे। तर ह्या धाराशिव बौद्ध लेण्या सुद्धा प्राचीन काळातील बौद्ध लेण्या आहे। या धाराशिव बौद्ध लेण्यांवर सुद्धा शिवलिंग आणि शिवमंदिराची स्थापना झालेली आहे। तर या उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव बौद्ध लेण्या ह्या वाकाटक कालीन बौद्ध लेण्या आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। याच उस्मानाबाद जिल्हा म्हणजे आताचे धाराशिव जिल्हा या ठिकाणी तेर हे प्राचीन तेर किंवा तगर म्हणतात, हे प्राचीन काळातील म्हणजे गोरा कुंभार यांचं जन्मगाव तेर तगर हे प्राचीन काळातील 84,000 महास्तूपांपैकीचे एक महास्तूप आहे। तर याच तेर तगरला कालेश्वर मंदिर आणि उत्तरेश्वर मंदिर हे प्राचीन काळातील बौद्ध विहार आहे, त्याचे शिव मंदिरामध्ये रूपांतरण करण्यात आले आहे। आपण सोलापूरचं पंढरपूरचं विठ्ठलाचं मंदिर हे बुद्ध विहार आहे, सगळ्यांनाच माहित आहे। याच सोलापूर जिल्ह्यामध्ये हरिहरेश्वर नावाचं एक प्राचीन बौद्ध विहार आहे, त्या ठिकाणी शिवलिंग आहे, भल्ल मोठं शिवलिंग आहे आणि त्याच्यावर बोधिसत्व अवलोकितेश्वराच्या मूर्त्या आहे। हरेश्वराचं शिवलिंग हे बोधिसत्व अवलोकितेश्वरा मूर्तीचं त्याच्यावर आपल्याला कोरीव काम दिसतं। याच सोलापूर जिल्ह्यामध्ये पळसदेव नावाचं ठिकाण आहे, तर याच पळसदेवला पळसनाथ हे सुद्धा प्राचीन बौद्ध विहार आहे। याच सोलापूर जिल्ह्यामध्ये वेळापूर ह्या तालुक्याच्या ठिकाणी अर्धनारीश्वर मंदिर हे प्राचीन काळातील वज्रयानी बौद्ध विहार आहे आणि याच सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा या ठिकाणी सुद्धा प्राचीन बौद्ध वज्रयानी विहाराचं शिव मंदिरामध्ये रूपांतरण करण्यात आलेलं आहे। कोकण प्रांत बुद्धाच्या काळामध्ये त्याला सुना प्रांत म्हणायचे, तर या कोकण प्रांतामध्ये सुद्धा दापोली पासून 30 किलोमीटर अंतरावर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पन्हाळे काजी ह्या बौद्ध गुफा आहे, देवरानवाडीच्या जंगलामध्ये आणि नदीच्या काठावर असलेल्या पन्हाळे काजी ह्या प्राचीन बौद्ध गुफा महायान वज्रयानी बौद्ध गुफा आहे। या पन्हाळे काजी कोकणच्या बौद्ध लेण्यांवर सुद्धा शिवलिंग शिव मंदिरामध्ये रूपांतरण झालेलं आहे। याच कोकणामध्ये विमलेश्वर मंदिर म्हणून आहे, जे वाड्याचं विमलेश्वर मंदिर आहे, जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे। विमलेश्वर ह्या प्राचीन बौद्ध लेण्या होत्या, या विमलेश्वर प्राचीन बौद्ध लेण्या सिंधुदुर्ग जिल्हा कोकण यांच्यावर सुद्धा शिवलिंग आणि शिव मंदिरामध्ये ते रूपांतरण झालेलं आहे। महाडच्या ठिकाणी जे रायरेश्वर प्राचीन रायरेश्वराचं जे शिव मंदिर आहे हे सुद्धा प्राचीन वज्रयानी बौद्ध विहार आहे। आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये ज्याला वराड म्हणायचे, अमरावती हे बुद्धिस्ट नाव आहे, तर या अमरावती जिल्ह्यामध्ये नांदगाव खंडेश्वर म्हणून जे ओळखलं जातं ते शिव मंदिर नसून प्राचीन वज्रयानी बौद्ध विहार आहे। किंवा याच अमरावती जिल्ह्यामध्ये कोंडेश्वर हे सुद्धा प्राचीन शिव मंदिर नसून वज्रयानी बौद्ध विहार आहे। याच अमरावती जिल्ह्यामध्ये अमृतेश्वर हे सुद्धा प्राचीन शिव मंदिर नसून प्राचीन वज्रयानी बौद्ध विहार आहे। आपण वर्धा जिल्ह्याकडे वळूया, तर या वर्धा जिल्ह्यामध्ये ढगा महादेव म्हणून ओळखला जातो। तर ढगा महादेव हे या ठिकाणी ढग्याचा महादेव जे म्हणून ओळखला जातो, तर हे ढग्याचं महादेव म्हणजे दुसरं तिसरं नसून बौद्ध महास्तूपांवर उभारलेलं शिव मंदिर म्हणजे ढगाव आहे। आणि आपल्याला माहितच आहे की सालबर्डी हे सुद्धा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेलं सालबर्डीला सुद्धा प्राचीन बौद्ध गुफा आहे, वाकाटक गुप्तकालीन आणि सातवाहनकालीन, आणि त्या ठिकाणी सालबर्डीला प्राचीन बौद्ध महास्तूपांचे अवशेष सुद्धा प्राप्त झालेले आहे। आपल्या वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील कोटेश्वर हे सुद्धा प्राचीन शिव मंदिरच आहे, शिव मंदिर नसून ते प्राचीन बौद्ध महाविहारांवर महास्तूपांवर निर्माण झालेलं देवळीतील कोटेश्वर हे शिव मंदिर नसून प्राचीन बौद्ध महास्तूपांवर निर्माण झालेलं आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये अलीकडेच मौर्यकालीन आणि सातवाहन काळातील बौद्ध स्तूप सापडलेले आहे, पाचखेड आणि वणी जवळील कायर या गावी। तसेच या यवतमाळ जिल्ह्यातील
मनदेव नावाचं जे ठिकाण आहे हे वज्रयानी मंजुश्री बोधिसत्व अवलोकितेश्वराचं प्राचीन वज्रयानी बुद्धिस्ट विहार आहे. मनदेव शिव मंदिर हे प्राचीन वज्रयानी बौद्ध विहार आहे. किंवा अकोला जिल्ह्यातील पातूरच्या बौद्ध लेण्या, या बौद्ध लेण्या वाकाटक काळातील आहे, त्यांचं सुद्धा शिव मंदिरामध्ये रूपांतरण झालेलं आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव या ठिकाणी पाटणादेवी या जंगलातील जे बौद्ध लेण्या आहेत त्याचं सुद्धा शिव मंदिरामध्ये रूपांतरण झालेलं आहे. मुंबई जवळील ठाणे या जिल्ह्यातील गडद गणपती ह्या बौद्ध लेण्या आहे. गडद गणपती बौद्ध लेण्या त्या ठिकाणी सुद्धा शिव मंदिर आणि शिव मंदिरामध्ये त्याचं रूपांतरण झालेलं आहे. गोंदिया जिल्ह्यातील नागरा या प्राचीन ठिकाणी सुद्धा बौद्ध महास्तूपांवर शिव मंदिर उभारण्यात आलेला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या काठावर मार्कंडा किंवा मार्कंडेश्वर म्हणून ओळखला जातो. हे मार्कंडा हे प्राचीन काळातील वज्रयानी बौद्ध विहार आहे आणि या ठिकाणी या मार्कंडा गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा किंवा मार्कंडेश्वर या जे शिव मंदिर म्हणून ओळखलं जातं ते शिव मंदिर नसून ते वज्रयानी बुद्धिस्ट तंत्रयान वज्रयान बौद्ध शाखेचे विहार आहे. त्या मार्कंडा बौद्ध विहारामध्ये आपल्याला 24 आऱ्याचे धम्मचक्र, 8 आऱ्याचे धम्मचक्र, बुद्धाची आई महामाया देवीचं शिल्प आणि 2 बुद्धांच्या भूमिस्पर्श मुद्रा आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. बुद्धांच्या भल्या मोठ्या बौद्ध मूर्त्या, अलीकडेच मी त्या ठिकाणी गेलो होतो, त्या ठिकाणी बौद्ध मूर्त्या आपल्याला दिसतात. तर गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील नागेपल्ली आणि मुलचेरा हे सुद्धा प्राचीन बौद्ध स्थळ आहे. नागपूर जिल्ह्यातील मनसर या ठिकाणी सुद्धा प्रवरेश्वर शिव मंदिराची उभारणा झालेली आहे. आपण उत्तर प्रदेशाकडे म्हणजेच युपी कडे वळूया. लोकनाथेन पूजिता. आपण सारनाथ, या सारनाथला तथागत बुद्धांनी आपला पहिला वर्षावास केला आणि धम्मचक्र प्रवर्तन केलं, भिक्खू संघाची स्थापना केली. तर हे सारनाथ हे कशावर नाव पडलाय? नाथ हा शब्द पाली आहे. अत्तही अत्तनो नाथो कोही नाथो परोसिया. नाथ हा शब्द पाली आहे. लोकनाथेन पूजिता. ज्या ठिकाणी तथागत बुद्धांनी धम्माचा प्रथम सार सांगितला म्हणून त्याला सारनाथ म्हणतात. म्हणून सारनाथ या ठिकाणी जे राष्ट्रीय संग्रहालय आहे त्या ठिकाणी बोधिसत्व नीलकंठ अवलोकितेश्वराची सुंदर मूर्ती सापडलेली आहे. सारनाथच्या संग्रहालयामध्ये आपण बघायची. त्याला काही लोक शिवाची मूर्ती म्हणतात, पण ते बोधिसत्व नीलकंठ अवलोकितेश्वर लोकेश्वराची मूर्ती आपल्याला सारनाथच्या म्युझियम मध्ये आपल्याला पाहायला भेटते. तर याच सारनाथ पासून 10 किलोमीटर अंतरावर असलेलं गंगा नदीच्या किनारी जगप्रसिद्ध म्हणून काशी मणिकर्णिका किंवा काशी विश्वनाथ मंदिर म्हणून ओळखलं जातं. हे काशी विश्वनाथ आणि जगन्नाथ हे बुद्धाचेच नाव आहे. विश्वाचा नाथ आणि जगाचा नाथ म्हणजे बुद्धालाच जगन्नाथ विश्वनाथ म्हटलं जातं. तर जे बनारस गंगा नदीच्या काठावर असलेले जे काशी विश्वनाथ मंदिर आहे हे काशी विश्वनाथ मंदिर नसून प्राचीन काळातील आनंदवन महाविहार आहे. युआन शॉंगने त्या ठिकाणी आनंदवन महाविहार बघितलं होतं. आजचं काशी विश्वनाथ मंदिर म्हणजे प्राचीन काळातलं आनंदवन महाविहार आहे. याच गंगा नदी वाराणसी हे प्राचीन बौद्ध शहर आहे. वाराणसीचं जे ज्ञानवापी म्हणून ओळखलं जातं, ज्ञानवापी हा शब्दच बुद्धासाठी आहे. ज्ञानवापी हा बुद्ध गुणगाथावली मधला शब्द आहे. ज्ञानवापी हे प्राचीन म्हणजे गंगा नदीच्या किनारी ज्या वाराणसी काशी बनारसच्या घाटमध्ये काशी विश्वनाथ हे आनंदवन महाविहार होते आणि ज्ञानवापी हे महाविहार होतं. आपण या ठिकाणी साकेत बुद्धाची महाउपासिका विशाखा हिचं जे जन्मगाव आहे म्हणजे माहेर आहे हे साकेत नगरी होती. साकेत हे बौद्ध नाव आहे आणि हे ठिकाणी साकेतला सुद्धा जे नागेश्वरनाथ नावाचं एक मंदिर आहे. नागेश्वरनाथ हे साकेत अयोध्याला एक प्राचीन शिव मंदिर म्हणून ओळखलं जातं. सम्राट अशोकांच्या स्तंभाचं तुकड्यांचं म्हणजे सम्राट अशोकाच्या स्तंभाचं शिवलिंगामध्ये रूपांतरण केलेलं आहे नागेश्वरनाथ मंदिर साकेत अयोध्याला. श्रावस्तीकडे आपण वळूया. श्रावस्तीमध्ये जे मिगार माता विशाखा हिने
पूर्वाराम नावाचं बौद्ध विहार बांधून दिलं होतं भगवंताला. त्या पूर्वाराम बौद्ध विहारामध्ये सुद्धा सम्राट अशोकाच्या स्तंभाचं शिवलिंगामध्ये रूपांतरण करण्यात आलेलं आहे. श्रावस्तीची गोष्ट सांगत आहो मी. आता बिहारमध्ये वळूया. बिहार हे नावच बौद्ध महाविहारावरून पडलेलं आहे. तर बिहार मधलं सगळ्यात प्रसिद्ध मंदिर म्हणजे मुंडेश्वरी मंदिर. तर हे मुंडेश्वरी मंदिराचं सुद्धा शिव मंदिरामध्ये रूपांतरण झालेलं आहे. याच बिहार राज्यामध्ये सुलतानगंज, या सुलतानगंजला 500 किलोची तांब्याची मूर्ती जी सध्या इंग्लंडला आहे, तर ते सुलतानगंजची बुद्ध मूर्ती, ते सुद्धा तिथे अजगबीनाथ म्हणजे बिहार जिल्ह्यातील सुलतानगंज या ठिकाणी अजगबीनाथ हे जे शिव मंदिर ओळखलं जातं, अजगबीनाथ मंदिराच्या ठिकाणी सुद्धा प्राचीन बौद्ध मूर्त्या आहे. अजगबीनाथ हे प्राचीन बौद्ध विहार होतं. याच वैशाली जिल्ह्यामध्ये भगवान बुद्धांच्या भिक्षापात्रावर जे महास्तूप बांधला होता सम्राट आणि लिच्छवी राजांनी, तर ते केसरिया महास्तूपाच्या बाजूला आता केसरनाथ शिव मंदिर म्हणून स्थापन करण्यात आलं आहे. भगवान बुद्धांचं केसरिया हे जे महास्तूप आहे, या महास्तूपाच्या जवळ आज केसरनाथ नावाचं शिव मंदिर बांधण्यात आलेलं आहे, अतिक्रमण झालेलं आहे. याच बिहार जिल्ह्यामध्ये कौवा डोली या ठिकाणी सुद्धा बौद्ध स्तूपांवर शिव मंदिर उभारण्यात आलेलं आहे आणि देवकुली या ठिकाणी सुद्धा शिव मंदिर उभारण्यात आलेलं आहे. जे बोधगयाचं महाबोधी महाविहार आहे, या महाबोधी महाविहाराच्या बाजूला जे जगन्नाथ मंदिर नव्यानं उभं केलं आहे, त्या ठिकाणी सुद्धा बौद्ध अवशेष आहे. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की महाबोधी महाविहार हे जगप्रसिद्ध बुद्धाचं बोधिस्थळ आहे, पण त्याला सुद्धा शिव मंदिर म्हणून काही लोक सांगतात. ते शिव मंदिर नसून ते प्राचीन बोधगया आहे. आता आपण मध्य प्रदेशामध्ये वळूया. मध्य प्रदेशामध्ये बटेश्वर नावाचं एक ठिकाण आहे. एमपी मध्ये, मध्य प्रदेशमध्ये मुरैना या ठिकाणी, बटेश्वर या ठिकाणी 1000 बौद्ध विहार आहे. ते महायान वज्रयान बुद्धिस्ट विहार आहे. बटेश्वर या ठिकाणी कमीत कमी 1000 बौद्ध विहारांचे अवशेष पडलेले आहेत. इतकं सुंदर ते बटेश्वर मध्य प्रदेशातलं महायान वज्रयान बुद्धिस्ट विहार आहे. याच मध्य प्रदेशामध्ये भोजेश्वर म्हणून मंदिर आहे. हे सांचीच्या बौद्ध स्तूपापासून 12 किलोमीटर आहे. भोजपूर या ठिकाणी सुद्धा हे भोजेश्वर शिव मंदिर नसून प्राचीन बौद्ध विहार आहे. याच मध्य प्रदेशामध्ये काकनगड असेल किंवा पडावली असेल किंवा मितावली असेल, हे सुद्धा प्राचीन बौद्ध वज्रयानी बौद्ध विहार आहे, तंत्रयानी बौद्ध विहार आहे. त्याचे सुद्धा शिवलिंगामध्ये रूपांतरण केले झाले आहे. जगप्रसिद्ध असलेली खजुराहो या ठिकाणी युआनशांग यांनी 7व्या शताब्दीमध्ये भेट दिली. त्यांनी सुद्धा खजुराहो हे प्राचीन काळातील खजूरपुरा होतं, ते सुद्धा प्राचीन बौद्ध महाविहार होतं. याच मध्य प्रदेशातील तेलिका मंदिर, सहस्त्रबाहू मंदिर हे ग्वालियरचे प्राचीन मंदिर सुद्धा वज्रयानी बौद्ध विहार आहे. मध्य प्रदेशातील ऐरण किंवा ग्यारसपूर हे सुद्धा प्राचीन बौद्ध विहार आहे. त्याचे शिव मंदिरामध्ये रूपांतरण झालेलं आहे. मध्य प्रदेशामध्ये जे बौद्ध राजे, गुप्त बौद्ध राजांची सुद्धा प्राचीन मंदिर आहे. भूमरा या ठिकाणी सुद्धा गुप्त बौद्ध राजांचं महाविहार आहे. नचना कुटार, तिगवा, तेवर, ग्यारसपूर, ढेकीनाथ आणि मालादेवी मंदिर हे मध्य प्रदेशातील गुप्त बौद्ध राजांनी बांधलेली सर्व मंदिरं या ठिकाणी आज शिव मंदिर आणि शिवलिंगाची स्थापना झालेली आहे. भूमरा, नचना कुठार, तिगवा, तेवर, ग्यारसपूर आणि मालादेवी मंदिर जबलपूर या ठिकाणी सुद्धा प्राचीन बौद्ध महाविहारांचं, गुप्तकालीन प्राचीन बौद्ध महाविहाराचं शिवलिंगामध्ये आणि शिवमंदिरामध्ये रूपांतरण झालेलं आहे. या भारतामध्ये जे 12 ज्योतिर्लिंग म्हणून ओळखलं जातं, क्षिप्रा नदीच्या काठावर प्राचीन काळामध्ये चंड प्रज्योत राजाची ती राजधानी होती आणि बुद्धाच्या 15 वर्ष म्हणजे सम्राट अशोकांनी 15 वर्ष तिथे राज्यकारभार केला होता उज्जैनला. त्याचं प्राचीन नाव अवंती होतं. या अवंतीला जे महाकालेश्वर मंदिर ओळखलं जातं उज्जैनचं, उज्जैन ज्याचं प्राचीन नाव अवंती होतं बुद्धाच्या काळामध्ये, तर ह्या उज्जैनला जे महाकालेश्वर मंदिर ओळखलं जातं, ते महाकालेश्वर मंदिर प्राचीन बौद्ध विहार आहे. महास्तूपांवर ते निर्माण केलेलं आहे. त्या ठिकाणी आपल्याला भरतवरीच्या बौद्ध लेण्या, त्या ठिकाणी सुद्धा शिवलिंगाची स्थापना झालेली आहे.
तर महाकालेश्वर हे जे नाव आहे आपल्याला माहित आहे भगवान बुद्धांचा महाउपासक सुदत्त अनाथ पिंडक यांच्या मुलाचे नाव होते महाकाल. महाकाल हा भिक्खू होता. बुद्धाच्या काळामध्ये महाकाल नावाचा भिक्खू होता. सुदत्त अनाथ पिंडकाच्या मुलाचं नाव होतं महाकाल. महाकाल हा बौद्ध भिक्खू होता. थेरगाथामध्ये उल्लेख आहे. महाकाल हे नंतर नाव शिवशंकराशी जोडल्या गेलेलं आहे. अहिल्यादेवी होळकर ज्यांचं राजधानी इंदोर किंवा महिष्मती म्हणून ओळखलं जातं. महिष्मती हे जे ठिकाण आहे ज्याला महेश्वर म्हणतात हे सुद्धा बोधिसत्व अवलोकितेश्वराचं ठिकाण आहे. याच मध्य प्रदेशामध्ये माडा असेल किंवा लोहानी असेल ह्या सुद्धा बौद्ध लेण्यांवर म्हणजे मध्य प्रदेशातील माडा आणि लोहानी या बौद्ध लेण्यांवर शिव मंदिर आणि शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे. अत्यंत प्रसिद्ध या भारतामधले असलेले ठिकाण म्हणजे नागद्वार पचमढी. पचमढी हे नाव कशावरून पडलेलं आहे? या नागद्वार पचमढीला 5 बौद्धांच्या लेण्या आहे. 5 बुद्ध लेण्या असल्यामुळे त्याला पचमढी असं म्हणतात. नागद्वार म्हणजे नाग लोक हे बुद्धिस्ट होते. नाग लोको का द्वार. तर या नागद्वार पचमढी ह्या प्राचीन गुप्त काळातील तेथे 5 बौद्ध लेण्या आहे. त्या बौद्ध लेण्या 5व्या शताब्दीमधील गुप्त काळातील बौद्ध लेण्या आहे. त्या ठिकाणी बौद्ध सम्राट अशोकांचा म्हणजे नागद्वार पचमढीला केवळ बौद्ध लेण्याच नाही तर सम्राट अशोकांनी बांधलेल्या 84,000 बौद्ध स्तूपांचे विटांचे स्तूपांचे अवशेष सुद्धा प्राप्त झालेले आहे. तर नागद्वार पचमढीला प्राचीन बौद्ध महास्तूपही होता आणि 5 बौद्ध लेण्या आहे. त्या ठिकाणी चौरागड म्हणतात. चौरागड म्हणजे काय? 4 आर्य सत्य. धूपगड म्हणजे काय? धूपेन दीपेन आपण म्हणत असतो. तर त्या ठिकाणी नागद्वार पचमढी हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे. नागद्वार पचमढीला 5 बौद्ध लेणी आहे. त्या ठिकाणी त्या बौद्ध लेणीमध्ये भगवक भिकुस प्राचीन पाली भाषेमध्ये शिलालेख सुद्धा प्राप्त झालेला आहे. याच मध्य प्रदेशामध्ये म्हणजेच एमपी मध्ये पोला डोंगर हे शामगड पासी पोला डोंगर या ठिकाणी सुद्धा 30 बौद्ध लेणे आहे. पोला डोंगर बौद्ध लेण्यांमध्ये जे ओटीव स्तूप होता त्या ओटीव स्तूपाचं शिवलिंगामध्ये रूपांतरण करण्यात आलेलं आहे. पोला डोंगर बौद्ध लेण्यांचं सुद्धा शिव मंदिरामध्ये रूपांतरण झालेलं आहे. आता मध्य प्रदेशामध्ये सगळ्यात मोठ्या बौद्ध लेण्या म्हणजे त्या ठिकाणी एकूण 200 बौद्ध लेण्या आहेत. धर्मराजेश्वर बौद्ध लेण्या किंवा धमनार बौद्ध लेण्या म्हणतात मध्य प्रदेशमध्ये. म्हणजे 200 पेक्षाही जास्त बौद्ध लेण्या असेल. धम्मराजेश्वर बौद्ध लेण्या या बौद्ध लेण्यांमध्ये सुद्धा शिव मंदिर निर्माण करण्यात आलेलं आहे. आणि ज्या भीमबेटका म्हणून ओळखल्या जातं भीमबेटका या ठिकाणी सुद्धा प्राचीन बौद्ध भिक्षूंनी वर्षावास केलेला आहे भीमबेटका गुफांमध्ये. याच मध्य प्रदेशामध्ये सालबर्डी या ठिकाणी सुद्धा प्राचीन वाकाटक सातवाहन काळातील गुप्त काळातील बौद्ध लेणे आहे. सालबर्डी या ठिकाणी प्राचीन बौद्ध महास्तूपांचे अवशेष सुद्धा प्राप्त झालेले आहे. याच मध्य प्रदेशामध्ये जबलपूर पाशी रूपनाथ हे सम्राट अशोकाचा शिलालेख प्राप्त झालेला आहे. तिथे सुद्धा शिव मंदिरामध्ये रूपांतरण झालेलं आहे. जबलपूर तालुक्यामध्ये तिगवा हे छोटस गाव आहे. तिगवा या गावामध्ये गुप्त काळातील प्राचीन बौद्ध विहार प्राप्त झालेला आहे. आणि याच मध्य प्रदेशामध्ये मंदसौर जिल्ह्यामध्ये पशुपतीनाथ हे जे शिव मंदिर ओळखलं जातं पशुपतीनाथ हे प्राचीन बौद्ध महाविहारच आहे. मध्य प्रदेशातील अमरकंटक या ठिकाणी सुद्धा प्राचीन किंवा मग विदिशा या ठिकाणी उदयगिरी बौद्ध लेण्या विदिशा या ठिकाणच्या उदयगिरी बौद्ध लेण्यांमध्ये सुद्धा शिव मंदिर निर्माण झालेलं आहे. आता ओरिसा या प्रांताकडे वळूया आणि थांबूया. ओरिसा म्हणजे प्राचीन काळातला कलिंग देश. ओरिसालाच कलिंग देश म्हणायचे. तर या कलिंग देशामध्ये जगन्नाथ रथ यात्रा आपल्याला सगळ्यांना माहित आहे. जगन्नाथपुरीचे जे मंदिर आहे हे प्राचीन बौद्ध महाविहार आहे. हे स्वामी विवेकानंद त्यांच्या दी सेजेस ऑफ इंडिया या ग्रंथामध्ये म्हणतात. म्हणजे स्वामी विवेकानंद म्हणतात जगन्नाथपुरीला भगवान बुद्धांचा दंत धातू होता. हेममाला राणी आणि दंतकुमार नावाच्या दंतकुमार नावाच्या बौद्ध राजांनी तो नंतर श्रीलंकेमध्ये कॅन्डीला हलवण्यात आलेला आहे. तर जगन्नाथपुरी हे प्राचीन वज्रयान महायान बौद्ध विहार होतं. कोणार्क जे सूर्य मंदिर ओळखलं जातं कोणार्क सुद्धा
कोनागमन जो बुद्ध आहे, जे 28 बुद्धाची परंपरा आपण मानत असतो, तर ह्या कोनागमन बुद्धाचंच ते महाविहार म्हणजे कोणार्क मंदिर आहे. तर या ओडिसा राज्यामधील जे प्राचीन कलिंग देश म्हणून ओळखल्या जातात, तर या ओडिसा राज्यामध्ये लिंगराज मंदिर, मुक्तेश्वर मंदिर, परशुरामेश्वर मंदिर, ब्रह्मेश्वर मंदिर, राजा राणी मंदिर, भुवनेश्वर मंदिर, अनंत वासुदेव मंदिर, राणीपूरचं मंदिर, दक्षिणेपूर किंवा मग महादेवपल्लीचे हे सगळे जे ओडिसातील कलिंग देशातील जे प्राचीन बुद्ध विहार होते, हे वज्रयानी महायानी बौद्ध विहार होते. आणि हे ओडिसामधील सर्वच प्राचीन वज्रयान बौद्ध विहार काला पहाड नावाचा, कालाचंद नावाच्या ब्राह्मणाने ते नष्ट केले, त्याचं तोडफोड केलं. कलिंग ओडिसा देशातील सर्वच मंदिरं हे वज्रयान शाखेचे बौद्ध महाविहार आहे. आपण छत्तीसगडकडे वळूया. छत्तीसगडमध्ये सैतीसगड आहे. छत्तीसगडला बुद्धाची आई महामाया देवीचे 36 मंदिर तर आहेच, पण या सिरपूरला जे गंधेश्वर शिव मंदिर म्हणून ओळखलं जातं सिरपूर, तर हे गंधेश्वर शिव मंदिर प्राचीन बौद्ध विहार आहे. अत्यंत छत्तीसगड मधलं अत्यंत प्रसिद्ध असलेलं मंदिर म्हणजे राजीव लोचन मंदिर. राजीव म्हणजे काय होते, तर राजीव म्हणजे कमळ होते. कमल नयन म्हणजे बुद्धाचे नयन हे कमळासारखे आहे. राजीव लोचन हे बुद्धाचंच एक नाव आहे. तर राजीव लोचन मंदिर जे छत्तीसगड जिल्ह्यामध्ये आहे, हे म्हणजे सोमवंशी नागराजा विलास तुंग नावाचा सोमवंशी नागराजांनी हे राजीव लोचन मंदिर उभारलेलं होतं. त्या ठिकाणी सुद्धा शिव मंदिर उभारण्यात आलेलं आहे. राजीव लोचन मंदिरामध्ये बुद्ध मूर्त्या आपल्याला दिसतात. त्या ठिकाणी त्याला जगतपाल बाबा म्हणून त्याचं विकृतीकरण झालेलं आहे. तर हे राजीव लोचन मंदिर जसं छत्तीसगड मधलं मल्हार असेल, पचराई असेल, तुरतुरिया असेल किंवा शिवरी नारायण असेल, सिरपूर असेल, जोगीमारा असेल किंवा डमरूगड, रिवागड असेल किंवा भोरमदेव असेल, भोरमदेव हे सुद्धा प्राचीन बौद्ध विहारच आहे. आणि अत्यंत महत्वाचं छत्तीसगड मधील ठिकाण म्हणजे भोंगापाल, हे बस्तर जिल्ह्यामध्ये आहे. सोमवंशी नागराजा महाशिवगुप्त बालार्जुन या नागराजाने भोंगापाल या ठिकाणी बौद्ध महास्तूप आणि विहार उभं केलं होतं. त्या ठिकाणी भोंगापालच्या बुद्ध विहारावर सुद्धा म्हणजे बौद्ध स्तूपांवर, बौद्ध महाविहारांवर शिव मंदिराची निर्मिती करण्यात आलेली आहे. तिथले आदिवासी मूलनिवासी बांधव बुद्धाला बुढादेव किंवा बडादेव म्हणून ओळखतात. बुढा म्हणजे वयस्क, बुढादेव आणि बडादेव म्हणून ते आदिवासी बांधव त्या ठिकाणी भोंगापालच्या मूर्तीची पूजा करतात. हे भोंगापाल ठिकाण या ठिकाणी सुद्धा बौद्ध महाविहारांवर, प्राचीन महाविहारावर शिव मंदिर उभारण्यात आलेलं आहे. आपण उत्तराखंडकडे वळूया. तर उत्तराखंडचं हरिद्वार हे ठिकाण आहे. तर हरिद्वारचं प्राचीन नाव मायापुरी होतं. तर त्या ठिकाणी हरिद्वार जे ठिकाण ओळखलं ते हरिद्वार नसून ते अर्हत द्वार असेल, अर्हत द्वार होतं. तर हे अर्हत द्वार म्हणजेच भगवान बुद्धांच्या काळामध्ये संभूत सानवासी नावाचा अर्हत भिक्खू हरिद्वार म्हणजे आजचं अर्हत द्वार या ठिकाणी राहायचा. तर या ठिकाणी जे ऋषिकेश आहे या ठिकाणी सुद्धा प्राचीन बौद्ध स्थळ, तिथे सुद्धा शिव मंदिर झालेलं आहे. काशीपूर असेल हे ठिकाण सुद्धा उत्तराखंड मधलं प्राचीन बौद्ध विहार आहे. आता आपण सौराष्ट्र किंवा गुजरात याकडे वळूया की सोमनाथ, वेरावल आणि द्वारिका हे एकच ठिकाण आहे. तर ह्या समुद्राच्या किनारी असलेलं सोमनाथ संतेन सोमविधीना, सोम म्हणजे सौम्य बळाने ज्याने जगाला जिंकलं, सोमनाथ म्हणजे बुद्ध वय. सोमनाथ बुद्धालाच म्हणतात. तर सोमनाथ वर एकूण 16 वेळा स्वाऱ्या झाल्या. सोमनाथ या ठिकाणी अलीकडेच उत्खनन झालेलं आहे. सोमनाथ महाविहाराच्या खाली 3 मजल्याचं बुद्ध विहार प्राप्त झालेलं आहे. कार्बन डेटिंग नुसार सोमनाथ जे प्राचीन शिव मंदिर ओळखलं जातं ते सोमनाथ मंदिर हे मैत्रक बौद्ध राजा परमभट्टारक यांनी उभारलेलं होतं. मैत्रक बौद्ध राजा परमभट्टारक. सोमनाथ हे प्राचीन मंदिर होतं, प्राचीन बौद्ध विहार होतं. त्याच्या खाली आता 3 मजल्याचं बुद्ध विहार प्राप्त झालेला आहे. तर सोमनाथ, द्वारिका हे प्राचीन बौद्ध स्थळच आहे. याच गुजरातमध्ये सानावाकिया सर्वात मोठ्या बौद्ध लेण्या, खापराकोडिया, केडिया डोंगर, तारंगा असेल, तलाजा असेल, भीमोरा, रानपूर किंवा गोपेश्वर या सर्व गुजरातच्या बौद्ध लेण्यांमध्ये शिवलिंगाची आणि शिव मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे. म्हणजे गुजरातच्या सर्वच बौद्ध लेण्यांवर कब्जा झालेला आहे. त्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना झालेली आहे. काश्मीरमध्ये अवंतीपुरा असेल, परिहासपुरा असेल किंवा अंबारण असेल, म्हणजे काश्मीरमध्ये
बौद्ध सम्राट ललितादित्य यांनी जे बौद्ध विहार बांधले होते त्यांचं सुद्धा शिव मंदिरामध्ये रूपांतरण झालेलं आहे. आसाममध्ये सूर्य पहाड आहे, त्या ठिकाणी सुद्धा बौद्ध स्तूपांचं, ओटीव स्तूपांचं शिवलिंगामध्ये रूपांतरण झालेलं आहे. त्रिपुरा या ठिकाणी उनाकोटी नावाचं तंत्रयानी प्राचीन बौद्ध स्थळ आहे. आता आपण झारखंड जिल्ह्यामध्ये वळूया. तर झारखंड जिल्ह्यामध्ये इटखोरी नावाचं एक प्रसिद्ध ठिकाण आहे. या इटखोरी ठिकाणी सुद्धा भद्रकाली देवी आणि शिव मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे. भगवान बुद्धांच्या ओटीव स्तूपांचं, मनोती स्तूपांचं, ज्या स्तूपांवर बुद्धांच्या मूर्त्या आहे त्या ओटीव मनोती स्तूपांचं इटखोरीच्या त्या बौद्ध महाविहाराचं शिव मंदिरामध्ये रूपांतरण करण्यात आलेलं आहे. अत्यंत प्रसिद्ध मंदिर म्हणजे झारखंड मधलं बैद्यनाथ मंदिर, हे देवघर मध्ये आहे. बैद्यनाथ म्हणजे भैषज्यनाथ. तर हे बैद्यनाथ मंदिर प्राचीन काळातील बौद्ध विहार आहे. त्या ठिकाणी पाल काळातील भूमिस्पर्श मुद्रा आपल्याला दिसते. त्याचं भैरवनाथामध्ये, बुद्धांच्या मूर्तीचं भैरवनाथामध्ये रूपांतरण करण्यात आलेलं आहे. आपल्याला माहित आहे सुत्त भगवान बुद्धांनाच भय भैरव म्हणतात. भय भैरव नावाचं एक सुत्त आहे, भगवान बुद्धांचं भय भैरव नावाचं सुत्त आहे. तर भैरवनाथाची मूर्ती म्हणजे ते पाल काळातील बौद्ध मूर्ती, पाल काळातील बौद्ध मूर्ती आपल्याला बैद्यनाथ देवघरच्या झारखंडच्या ठिकाणी तुम्हाला दिसतात. आपण तामिळनाडूकडे वळूया की जे रामेश्वरम असं म्हणतात की रामानं त्या शिवलिंगाची स्थापना केली. रामेश्वरम जे तामिळनाडूमध्ये आहे, तर ते रामेश्वरम नसून ते श्रीलंकेचा बौद्ध राजा होता पराक्रम बाहू. श्रीलंकेचा बौद्ध राजा पराक्रम बाहू याने त्या रामेश्वर मंदिराची, महाविहाराची, बौद्ध महाविहाराची निर्मिती केली. त्याचंही शिव मंदिरामध्ये रूपांतरण झालेलं आहे. रामेश्वरम प्राचीन काळातील पराक्रम बाहू या बौद्ध राजांनी बांधलेलं बौद्ध महाविहार होतं. याच तामिळनाडूमध्ये कैलासनाथ असेल, महाबलीपुरम असेल, बृहदेश्वर, ऐरावतेश्वर, नागपट्टणम, चोलापुरम, एकांबरेश्वर किंवा मीनाक्षी हे चोल बौद्ध राजे होते. म्हणजे तामिळनाडू आणि केरळमध्ये चोल हे बुद्धिस्ट राजे होते, ब्राह्मण राजे नव्हते. चोल बौद्ध राजांनी आणि पल्लव बौद्ध राजांनी या तामिळनाडूमध्ये सर्व बौद्ध विहार निर्माण केले होते. याच्यावर सुद्धा शिव मंदिरामध्ये त्याचं रूपांतरण झालेलं आहे. पल्लव बौद्ध राजवंशाचा बौद्ध भिक्खू बोधिधर्मन आपल्याला माहितीच आहे. हा पल्लव नागवंशी, पल्लव बौद्ध राजवंशी बोधिधर्मन भिक्खू होता, जो चायनामध्ये मार्शल आर्ट शिकवत होता. तर हे या तामिळनाडूमध्ये सगळेच जे प्राचीन बौद्ध महाविहार जे चोल आणि पल्लव राजकाळातील आहे त्यांच्यावर सुद्धा शिव मंदिर रूपांतर झालेलं आहे. आपण आंध्र प्रदेशामध्ये वळूया. तर आंध्र प्रदेशामध्ये ज्याला दक्षिणापथ म्हणायचे त्या काळामध्ये, तर या आंध्र प्रदेशामध्ये भैरवकोंडा हे प्रकाशम जिल्ह्यामध्ये भैरव कोंडा नावाचे एक ठिकाण आहे. भैरवकोंडा ह्या प्राचीन बौद्ध लेण्या आहे. त्या भैरवकोंडा बौद्ध लेण्यांवर शिव मंदिर आणि शिवलिंगाची स्थापना झालेली आहे. याच आंध्र प्रदेशामध्ये विजयवाडा जवळील उंडावली ह्या प्राचीन बौद्ध लेण्यांवर सुद्धा शिव मंदिर, शिवलिंगाची स्थापना झालेली आहे. याच विजयवाडाला लागून असलेल्या उंडावली, मोगलराज कुल्लम आणि अक्काना मंडाना या बौद्ध लेण्या आहे विजयवाड्याजवळील, त्याच्यावर सुद्धा शिवलिंगाची स्थापना झालेली आहे. प्राकृतिक बौद्ध लेण्या म्हणून ओळखल्या जातात बेलमच्या बौद्ध लेण्या, त्याच्यावर सुद्धा शिव मंदिराची स्थापना झालेली आहे. आपण राजस्थानकडे वळूया की राजस्थानला कोलवीच्या बौद्ध लेण्या आहे, त्यावर सुद्धा शिव मंदिराची स्थापना झालेली आहे. विराटनगर ह्या राजस्थान इथे सुद्धा शिव मंदिराची स्थापना झालेली आहे. आणि आबू रोडच्या ठिकाणी अचलगड या ठिकाणी सुद्धा शिव मंदिराची स्थापना झालेली आहे. याच राजस्थानमध्ये अर्नाजी झरनाजी ह्या बौद्ध लेण्या आहे. या अर्नाजी झरनाजी बौद्ध लेण्यांवर सुद्धा शिव मंदिर, शिवलिंगाची स्थापना झालेली आहे. आपण कर्नाटक या प्रांताकडे वळूया. कर्नाटकला प्राचीन काळामध्ये वैजंती किंवा वनवासी प्रदेश म्हणायचे. तर या कर्नाटकमध्ये बल्लीगावे नावाचे एक ठिकाण आहे. बल्लीगावे या ठिकाणी मधुकेश्वर जे शिव मंदिर आहे हे प्राचीन काळातील वज्रयान बौद्ध विहार आहे. याच कर्नाटकमध्ये मंजुनाथ काद्री हे शिव मंदिर आहे. ते प्राचीन काळातील वज्रयान बौद्ध विहार आहे. त्या ठिकाणी खूप साऱ्या बौद्ध मूर्त्या आपल्याला त्या ठिकाणी मंजुनाथ काद्री कर्नाटक या ठिकाणी प्राप्त होतात. मग जटिंग रामेश्वर असेल,
विद्याशंकर असेल, डोड्डा बसप्पा असेल, मुर्देश्वर असेल, विरूपाक्ष असेल, हम्पी असेल, लेपाकेश्वर असेल, मधुकेश्वर असेल आणि मल्लिकार्जुन हे कर्नाटक मधील प्राचीन शिव मंदिर म्हणून ओळखले जातात. ते प्राचीन काळातील बौद्ध महाविहार आहे. या सर्व प्राचीन वज्रे आणि बौद्ध विहारांचं शिव मंदिरामध्ये रूपांतरण झालेलं आहे. या कर्नाटक मध्ये जगप्रसिद्ध लेण्या म्हणून ओळखल्या जातात बदामी बौद्ध लेण्या. या बदामी बौद्ध लेण्या सुद्धा प्राचीन, तिथे सुद्धा बौद्ध मूर्त्या आहे. तेलंगणा जिल्ह्यातील कादिली असेल किंवा वारंगल असेल हे ठिकाण सुद्धा प्राचीन बौद्ध विहारच आहे. आपण हिमाचल प्रदेशमध्ये त्रिलोकीनाथ मंदिर आहे. त्रिलोकीनाथ हे खूप प्रसिद्ध मंदिर आहे हिमाचल प्रदेशमध्ये. आपण वंदनेमध्ये म्हणतो तिलोक दीप संबुद्ध पूजयामी तमोनुदम. तिलोक बुद्धालाच म्हणतात. तिलोकीनाथ, तिलोकीनाथ हे बुद्धाचंच एक नाव आहे. तर तिलोकीनाथ हे प्राचीन बौद्ध विहार आहे. त्या ठिकाणी बोधिसत्व आर्य अवलोकितेश्वराची बौद्ध विहार आहे. आज जे तिलोकीनाथ बौद्ध विहार दिसते हिमाचल प्रदेशचं, हे प्राचीन काळातील टुंडा बौद्ध महाविहार आहे. गुरु घंटाप्पा बौद्ध भिक्षूंचं ते ठिकाण होतं. तिलोकीनाथ मंदिरामध्ये तुम्हाला अवलोकितेश्वर बोधिसत्वाच्या डोक्यावरती बुद्धाची मूर्ती आपल्याला दिसते. त्याचंही सुद्धा शिव मंदिरामध्ये रूपांतरण झालेलं आहे. बौद्ध संस्कृती हा ग्रंथ पंडित राहुल सांकृत्यान यांनी लिहिला. त्यांनी बद्रीनाथ हे जे मंदिर आहे, बद्रीनाथ हे प्राचीन काळातील बौद्ध महाविहार होतं. त्या ठिकाणी बौद्ध मूर्त्या आहे. आणि बद्रीनाथ आणि तुंगनाथ हे सुद्धा प्राचीन बौद्ध विहार आहे. अमरनाथ हे हेही सुद्धा बुद्धाचंच नाव आहे. आपण नेपाळ देशामध्ये, नेपाळ देश हा प्राचीन काळातील जम्बूद्वीपाचाच एक भाग होता. लुंबिनी हा जम्बूद्वीपाचाच एक भाग होता, भारताचाच तो भाग होता. तर नेपाळमध्ये पशुपतीनाथ मंदिर आहे. पशुपतीनाथ म्हणजे काय? पशु म्हणजे काय? जे लोक पशुतुल्य आहे, पशुप्रमाणे वागतात. तर या पशुतुल्य वागणाऱ्या लोकांना नैतिकतेची शिकवण देणारे बुद्धालाच पशुपतीनाथ म्हणतात. पशुतुल्य असलेल्या लोकांना सदाचाराचं जीवन देणं म्हणजे बुद्धालाच पशुपतीनाथ म्हणतात. नाथ हा शब्दच पाली आहे. तर पशुपतीनाथ हे जे मंदिर आहे काठमांडू नेपाळ मधलं, तर हे नेपाळ हा जम्बूद्वीप भारताचाच एक भाग होता. तर मल्लराजे लोकांनी त्या ठिकाणी बांधलेलं आहे. पशुपतीनाथ हे वज्रयान बौद्ध महाविहार आहे. आणि त्या ठिकाणी तुम्हाला शिवलिंगांमध्ये बौद्ध मूर्त्या दिसतात. पशुपतीनाथ नेपाळ हे प्राचीन बौद्ध विहार आहे. त्या ठिकाणी सुद्धा भारतातल्या ब्राह्मण हिंदूंनी कब्जा केलेला आहे. मुस्तांग हे प्राचीन बौद्ध लेण्या आहे. त्या मुस्तांग बौद्ध लेण्या नेपाळ या ठिकाणी सुद्धा मुक्तीनाथ शिव मंदिरामध्ये रूपांतरण झालेले आहे. नेपाळमध्ये अनेक बौद्ध महास्तूप आहे, त्यांचे नावच आहे. आपण जर नेपाळ काठमांडूला जर गेलं तर त्या ठिकाणी तुम्हाला बौद्ध महास्तूप दिसतात. स्वयंभूनाथ बौद्ध महास्तूप, मैत्रेयनाथ बौद्ध महास्तूप आणि बुद्धनाथ बौद्ध महास्तूप आपल्याला दिसतात. तसंच नेपाळमध्ये बुद्धा नीलकंठ हे 7व्या शताब्दीमध्ये गुप्त राजांनी बांधलेलं बुद्ध विहार आहे. हे बुद्धा नीलकंठ नसून ते बुद्ध नीलकंठ बुद्धाचं बोधिसत्व अवलोकितेश्वराचं विहार आहे. त्याच्यावर सुद्धा आज ब्राह्मणी कब्जा झालेला आहे. याच नेपाळ प्रांतामध्ये सिमरॉनगड हे नेपाळ मधलं मल्ल राजांनी बांधलेलं ते प्राचीन बौद्ध महाविहार होतं, वज्रयानी बौद्ध महाविहार. त्याच्यावर सुद्धा ब्राह्मणी हिंदू कब्जा झालेला आहे. आणि बांगलादेशमध्ये सोमपुरी असेल किंवा महास्थानगड असेल, या ठिकाणी सुद्धा त्याचं हिंदूकरण ब्राह्मणीकरण झालेलं आहे. तर या भारतामध्ये जेवढे काही शिवमंदिर आहे किंवा 51 शक्तिपीठ आहे, ही प्राचीन काळातील बौद्ध महाविहाराच आहे. याचा पुरावा आज आपल्याला दिसत आहे. म्हणजे या भारतामध्ये जेवढे काही जुने दगडाचे काळे जे मंदिर आहे आणि ज्या बौद्ध लेण्या आहे त्याच्यावरच, म्हणजे आज जो महाशिवरात्रीचा जो उत्सव चालतो, हा महाशिवरात्रीचा उत्सव म्हणजे प्राचीन बौद्ध महाविहारांवर आणि बौद्ध लेण्यांवरच तो उत्सव चालत आहे. म्हणून या बौद्ध लेण्यांचं आणि बौद्ध महावीरांचं जतन करणं काळाची गरज आहे. तर शिव हा दुसरा तिसरा कोण नसून शिव हा पाली शब्द आहे. शिव बोधिसत्व अवलोकितेश्वरांनाच म्हणतात. नंतरच्या काळामध्ये प्रतिक्रांतीच्या नंतर या शिवाला
गंजेटी किंवा महादेव म्हणून जे ओळखण्यात, महादेव हा बौद्ध भिक्खू आहे. सम्राट अशोकाच्या 3ऱ्या धम्मसंगीतीमध्ये महादेव नावाचा अर्हत भिक्खू म्हणायचे, हा अर्हत नावाचा महादेव भिक्खू होता. हा महादेव भिक्खू ज्याने महामहेंद्र याला प्रवज्या दिली होती. तर हा महादेव अर्हत महादेव भिक्खू होता. नंतर शिवशंकराशी त्याचं नाव जोडण्यात आलं. शंकर म्हणजे शरणंकर बुद्ध आपण जे म्हणत असतो. तर महादेव हा हर हर महादेव नसून हा अर्हत महादेव होय आणि तो सम्राट अशोकांच्या काळातील बौद्ध भिक्खू होय, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. महादेव हा शब्द बुद्धिस्ट आहे. महा आणि देव, देव म्हणजे काय, तर जे भिक्खू आणि भिक्खुनींनाच देव म्हटल्या जात होतं. देव म्हणजे श्रेष्ठ पुरुष, आर्य पुरुष, अठ्ठअरीस पुग्गल असं ओळखलं जातं. तर आर्यनाथ, विश्वनाथ, जगन्नाथ, केदारनाथ, बद्रीनाथ, मंजुनाथ, रूपनाथ, हे सगळे सारनाथ, हे सगळे बुद्धांचेच नाव आहे. बुद्धालाच ही नाव जोडलेली आहे, बुद्धालाच ते विशेषण आहे. म्हणून शिव हा दुसरा तिसरा कोण नसून शिव म्हणजे प्राचीन बौद्ध शब्द आहे, पाली प्राकृतचा शब्द आहे. शिवली भंतेजीवरूनच शिवलिंग हा शब्द तयार झालेला आहे. तर आज या ठिकाणी या भारतातील जेवढे काही प्राचीन शिव मंदिर म्हणून ओळखल्या जातात, हे शिव मंदिर नसून प्राचीन बौद्ध महाविहार होय. कारण बाबासाहेब म्हणतात या भारतातील सम्राट अशोकांनी बांधलेली 84,000 महाविहार गेली कुठं नाही. त्याचं ब्राह्मणीकरण, रूपांतरणकरण, विकृतीकरण किंवा जबरन कब्जा झालेला आहे. तर या बौद्ध स्तूपांचं आणि महाविहारांचं जतन करणं, हा इतिहास इतरांपर्यंत पोहोचणं ही आपली गरज आहे. तर या भारतातील जे नाथपंथी लोक आहे, हे नाथपंथी, निवृत्तीनाथ, नवनाथ, हे प्राचीन काळातील नाथपंथी लोक हे प्राचीन बुद्धिस्टच लोक होते. महानुभाव पंथी हे सुद्धा बुद्धिस्ट होते. नवनाथपंथी, महानुभाव पंथी हे लोक प्रतिक्रांतीच्या नंतर जंगला पहाडामध्ये राहू लागले. दाढीचे, डोक्याचे केस वाढवून राहू लागले, कारण हत्या भिक्खूंच्या सुरू झाल्या होत्या. म्हणून हे नवनाथ पंथ हे सुद्धा प्राचीन आदिनाथ पंथी, नवनाथ पंथी आणि महानुभाव पंथी हे सहजयान बौद्ध पंथाचीच शाखा आहे. आणि हे सर्व बौद्ध भिक्खूच होते, पण भीतीपोटी त्यांनी दाढिया मिशा वाढवून जंगलापाडात ते राहत होते आणि म्हणून ते त्याचं ब्राह्मणीकरण किंवा दैवतीकरण झालेलं आहे. तर याच ठिकाणी आजचा हा दिन विशेष म्हणून या ठिकाणी थांबतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल.